जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी सूत्रे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांच्या सिरीज मधले आपले 95 नंबरचं लेक्चर आज आपण चालू करतोय। तर सगळ्यांना सर्वप्रथम गुड आफ्टरनून, शुभ दुपार, पटापट जॉईन व्हायचे। आपलं लेक्चर हे फक्त सोमवार, मंगळवार, बुधवार या 3च दिवस आपलं लेक्चर असतंय, राईट। तर या 3ही दिवसाचे आपले जे काही लेक्चर मध्ये प्रश्न होतील ते सगळे प्रश्न अगदी तोंडपाठ प्रत्येकाने करायचे आहेत, ठीक आहे। चला पटापट जॉईन व्हायचंय। आपले हे जे काही लेक्चर चालू झालेलं आहे तर लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे। चला, तुम्ही जिथे कुठे डिस्कशन करत असाल, लायब्ररीत करत असाल तर तिथे सगळ्या विद्यार्थी मित्रांना सांगायचंय की बाबांनो, मॅडमचं लेक्चर चालू झालंय बघा, युट्यूबला टिक्कर मराठी सर्च करा, सबस्क्राईब करून घ्या। आणि टेलिग्रामला वगैरे कुठं ग्रुप वगैरे बनवला असेल, इन्स्टाला ग्रुप बनवला असेल, व्हॉट्सअपला ग्रुप बनवला असेल अभ्यासाचा, तिथे सुद्धा आपल्या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे, ठीक आहे। प्रश्नांना सुरुवात करूयात आजच्या आपल्या। चलो, 95 नंबरचं सेशन आहे, त्यातला आजचा आपला पहिला प्रश्न आहे। प्रश्न सगळ्यांना समोर व्यवस्थित दिसतोय, थोडासा काळा दिसत असेल आपण त्याला गोरा करूयात, झाला का? चला, पहिला प्रश्न आहे आपला, बघा काय आहे। चांगले गाणे त्याला जमले हे वाक्य आहे, तर या वाक्यात विशेषण ओळखा। विशेषण आपल्याला ओळखायचे। चांगले गाणे त्याला जमले, कुठलं येईल विशेषण? गाणे चांगले त्याला जमते किंवा जमले। विशेषण म्हणजेच काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो। मग विशेषण आहे म्हणजे नाम तर वाक्यात असणारच, कारण नामाबद्दलच माहिती सांगतो ना। मग नाम कुठलं आहे वाक्यामध्ये? चांगले गाणे त्याला जमते, गाणे हे वाक्यात नाम आहे। कसं गाणं? गाण्याबद्दल विशेष माहिती, चांगले गाणं। गुणांच्या स्वरूपात माहिती सांगितली म्हणून हे आहे आपलं गुण विशेषण। विशेषणाचे 3 मुख्य प्रकार पडतात, गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण। 3 मुख्य प्रकारांमधल्या पहिल्या प्रकाराचं हे आपलं इथे उदाहरण आहे। पर्याय कुठला योग्य? मग फक्त विशेषण विचारलं होतं म्हणून पर्याय दुसराच योग्य। पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण। माझे जेवण झाले होते हे वाक्य आहे, तर या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे। माझे जेवण झाले होते, कुठला काळ असेल? पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भविष्यकाळ, रीती भविष्यकाळ। ओळखा। काळ ओळखायचंय म्हणजे वाक्यामध्ये फक्त क्रियापद बघायचंय, क्रियापदाला लागलेला प्रत्यय आपल्याला इथे बघायचा असतो। तर क्रियापद कुठलं आहे या वाक्यामध्ये? माझे जेवण झाले होते, फक्त होते, होते मध्ये धातू आहे का? नाही, झाले होते, ठीक आहे। माझे जेवण झाले होते, झाले होते म्हणजे होऊन, जेवण होऊन क्रिया पूर्ण झालीये, होते म्हणजे भूतकाळ आणि झाले म्हणजे क्रिया पूर्ण झालीये, हा आहे आपला पूर्ण भूतकाळ। पर्याय दुसराच योग्य। चला पुढे। गटात न बसणारा शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे। गटात न बसणारा शब्द कुठला असेल बघा? रक्षक, तक्षक, भुजंग, सर्प। गटात न बसणारा शब्द कुठला असेल? आता बघा, भुजंग आणि सर्प हे साप या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। त्याला अहि हा शब्द सुद्धा फेमस आहे। मग याच्यामध्ये रक्षक आणि तक्षक या दोघांमध्ये नक्की साप शब्दाचा कुठला शब्द समानार्थी असेल? तर तक्षक। रक्षक म्हणजे रक्षण करणारा, बरोबर, आणि तक्षक म्हणजे साप। मग गटात न बसणारा शब्द कुठला आहे? रक्षक। बाकी हे तिघही साप या शब्दाचे समानार्थी आहेत म्हणून पर्याय पहिलाच इथे योग्य। नेक्स्ट प्रश्न बघा। पर्यायातून आवाजदर्शक शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे। आवाजदर्शक म्हणजेच काय? ध्वनीदर्शक शब्द। कोणाचा ध्वनी ते नाही विचारले आपल्याला, पण तो कोणाचा तरी आवाज आहे असा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा बरं, 4 पर्याय: सनसन,
धुमधुम, घनघन, खळखळ. कुठला आवाज दिसतोय आपल्याला? कशाचा आवाज दिसतोय इथे? खळखळ. मग खळखळ कशाची असते? पाण्याची असते, रक्ताची असते, की अजून कशाची असते? कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न आपण बघूयात. बघा, कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो व कर्म प्रथमांत किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते, ही डॅश डॅश प्रयोगाची खूण आहे. संकट म्हणजे संकर प्रयोग म्हणायचं असेल त्यांना. कर्मणी कर्तरी भावे. कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये आहे. मग जो प्रथमा विभक्तीमध्ये असतो तोच प्रयोग असतो ना, हे आपण शिकलोय. कर्ता प्रथमा विभक्तीमध्ये असतो आणि कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो, असला तर तो द्वितीय विभक्तीचा असतो. असा प्रयोग आहे आपला कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्म आहे म्हणजे सकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी प्रयोगाची ही खूण, ही लक्षण, ही छटा आपल्याला इथे दिसत आहे. म्हणून इथे पर्याय तिसरा आपला योग्य असणार आहे. जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न आहे, पर्यायातून योग्य वाक्प्रचाराची आपल्याला निवड करायची आहे. संताप होणे म्हणजे खूप राग येणे, बरोबर. मग या अर्थाचा वाक्प्रचार खालील 4 पर्यायामध्ये आपल्याला कुठे दिलेला आहे तो ओळखायचा आहे. अंगाचा तिळपापड होणे, अंगापेक्षा बोंगा मोठा, अंगावर काटा उभा राहणे, अंगावर मुठभर मांस चढणे. काय येईल? संताप होणं म्हणजे काय? अतिशय राग येणे ना. मग राग येणं म्हणजे अंगाचा तिळपापड होणे, अगदी लालबुंद होणे, तळपायाची आग मस्तकात जाणे. राईट. मग अंगाचा तिळपापड होणे म्हणजे अतिशय राग येणे. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपल्या टिक्कर मराठीच्या काही बॅचेस आहेत, महत्वाच्या करंट आत्ताच्याच बॅच आहेत. सगळ्यात पहिली बॅच आहे पोलीस भरतीसाठी टिक्कर मराठीची 15वी बॅच, जिचं नाव आहे शौर्य बॅच. बॅच चालू झाली आहे. बॅचवर ऑफर ठेवण्यात आलेली आहे की 25ची बॅच तुम्हाला 1200 रुपयाला भेटणार आहे. याच्यामध्ये सगळे विषय लाईव्ह स्वरूपात बेसिक टू ऍडव्हान्स शिकवले जात आहेत. त्याच्यानंतर आपल्या वनरक्षक भरतीसाठी टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सरची बॅच आहे रॅपिड 3.0 बॅच. ठीक आहे. तर या बॅचवर ऑफर आहे. 5ही विषय लाईव्ह स्वरूपात बेसिक टू ऍडव्हान्स तुम्हाला शिकायला भेटतात फक्त 499. आणि इंडिव्हिज्युअल माझा मराठी व्याकरण सब्जेक्ट फक्त तुम्हाला पाहिजे असेल 25 पैकी 25 मार्क क्लिअर करून देणारा, लाईव्ह मध्ये बेसिक टू ऍडव्हान्स आपण शिकवणार आहोत. फक्त 399 रुपये फी आहे. ज्यांना पाहिजे त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे. चला पुढे. शब्दालंकाराचे नाव ओळखा. शब्दालंकाराचं नाव आपल्याला ओळखायचे. यमक, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती. शब्दालंकार. अलंकाराचे 2च प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकाराचे 3 उपप्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष. बरोबर. मग याच्यामध्ये कुठला दिलेला आहे? तर यमक दिलेला आहे. बरोबर. ठराविक चरणात ठराविक ठिकाणी यमक जुळवलेलं असतं म्हणजे रायमिंग वर्ड जुळवलेले असतात. पर्याय पहिलाच योग्य. बाकी तिघही व्यतिरेक नाहीये, व्यतिरेक आहे. उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती हे तिघही अर्थालंकाराचे प्रकार आहेत. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. या वाक्यातून कोणता अर्थ प्रकट होतो? म्हणजे शब्दशक्ती आपल्याला इथे ओळखायची आहे. वाच्यार्थ, लक्षार्थ, रूढार्थ, व्यंगार्थ. ओळखा. काय येईल बरोबर? समाजात वावरणारे असले साप. असले साप म्हणजेच काय? याचा वेगळा अर्थ आपल्याला घ्यायचा आहे की वाईट प्रवृत्तीची लोक, अन्याय करणारी व्यक्ती, वाईट प्रवृत्तीची लोक. बरोबर. जसाचा तसा अर्थ घ्यायचा आहे, थोडासा वेगळाही अर्थ आपल्याला घ्यायचा आहे.
तेव्हा ती असते आपली व्यंजना शब्दशक्ती, आणि व्यंजना शब्दशक्तीद्वारे जो अर्थ प्रकट होतो त्याला आपण म्हणतो व्यंगार्थ. म्हणून अर्थ विचारला होता, म्हणून पर्याय चौथा योग्य. बघा लेक्चर चालू, लेक्चर ज्यांना आवडतंय, प्रश्न महत्वपूर्ण आहेत, मॅडम अगदी व्यवस्थित शिकवतायत, बेसिक क्लिअर करतायत असं वाटतंय, पटकन आपल्या सेशनला लाईक करून घ्यायचंय. चला तोपर्यंत पुढचा प्रश्न आपण बघूयात. हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला या काव्य पंक्तीत कोणता रस आहे? माधुर्य. आता हा काव्य गुण आहे, रस नाही, लक्षात ठेवा. शांतरस, जेव्हा परमेश्वराविषयी भक्ती असते तेव्हा शांतरसाची निर्मिती होते. इथं आहे का परमेश्वराविषयी भक्तिगीत, अभंग, भजन, काही मंदिराच्या आजूबाजूचं वातावरणातील काही कविता वगैरे काहीच नाहीये. करुण रस, दुःख झाल्याचा बोध होतो, आणि ओज सुद्धा काव्य गुण आहे. मग हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला, दुःख झाल्याचा बोध होतो, म्हणून हा आहे आपला करुण रस. पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. रीती भूतकाळाच्या आख्याताचे नाव सांगा. क्रियापदाचा आख्यात विकार अगदी महत्वाचा टॉपिक आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना आख्यात विकाराच्या कन्सेप्टच क्लिअर होत नाहीयेत, त्याच्यामुळे ते स्किप करतायत. आलं लक्षात? स्किप करायची गरज नाही. आख्यात म्हणजे क्रियापद, क्रियापदाला जो प्रत्यय लागतो तोच आख्यात असतो त्याचा. फॉर एक्झाम्पल रीती भूतकाळाचं क्रियापद घ्या बरं, वाक्य घ्या एखादं रीती भूतकाळाचं वाक्य. मलाच घेऊयात. मला फेमस वाक्य आहे, भूतांची भीती वाटायची. त्यात आपण घेऊया मला जम्बो पुस्तकांची भीती वाटायची. भली मोठी ठोकळा पुस्तक बघितली का वाचायलाच नको वाटायचं, बरोबर? भीती वाटायची. ठीक आहे, आता वाटतीये का? नाही, खूप आधी वाटायची, पण रोज रोज वाटत असे. क्रियापदाला प्रत्यय कुठला लागलाय? ई प्रत्यय लागलाय. आलं ना आपलं उत्तर, इथंच आलं. रीती भूतकाळाचा आख्यात विकार ई आख्यात कुठे दिलाय? पर्याय दुसरा. क्रियापदाला त्या काळातील क्रियापदाला जो प्रत्यय लागतो तोच प्रत्यय त्या काळाचा आख्यात विकार असतो. काळानुसार 4, अर्थानुसार 3 प्रकार पडतात. असे एकूण टोटल 7 आपले क्रियापदाचे आख्यात विकार आहेत. पर्याय दुसरा इथे योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आई चाकूने भाजी चिरते अधोरेखित शब्दाचा कारकार्थ व विभक्ती सांगा. चाकूने शब्दाला अधोरेखित आहे, कुठली विभक्ती आहे आणि त्या विभक्तीचा कारकार्थ काय आहे इथं तो आपल्याला इथे ओळखायचा आहे. चतुर्थी विभक्ती कर्म कारकार्थ, द्वितीया कर्म, तृतीया करण, पंचमी अपादान. ओळखा. आई चाकूने भाजी कापते, बरोबर? नेहा प्रत्यय तृतीय विभक्तीचा आहे, आणि याच्यावरून कुठला अर्थबोध होतोय वाक्यामध्ये? कुठला अर्थबोध होतोय? हे साधन आहे, क्रिया करण्याचं साधन आहे. साधन म्हणजे करण. तृतीय विभक्तीचा कारक कुठला आहे? करण किंवा साधन. करता ज्या साधनाने क्रिया करतो, साधन म्हणजे करण. पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी बघा, आताच थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं आपली जी काही शौर्य बॅच आहे टिक्कर मराठीची आत्ताची करंट बॅच चालू असलेली, आता 4-5 दिवस झाले असेल चालू होऊन, तर या बॅचवर ऑफर आहे. ही बॅच तुम्हाला 1200ला भेटतीये. याच्यामध्ये तुम्हाला रोज 4 तासाचे लाईव्ह लेक्चर भेटतील. 3-3.5 महिन्याची आपली ही लाईव्ह बॅच असेल. हे लाईव्ह लेक्चर तुम्ही 1 वर्षभर तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग स्वरूपात पाहू शकता. त्यानंतर सगळे पीवायक्यू 3 वर्षाच्या पीवायक्यूचा अभ्यास तुमचा या बॅच मध्ये करून घेतला जाणार आहे. टॉपिक नुसार एमसीक्यू, टॉपिक नुसार पीडीएफ, सगळ्या विषयांची पुस्तकं ई बुक स्वरूपात, करंट अफेअर्स, 100+ सराव प्रश्नपत्रिका संच, आठवड्यातून एकदा डाऊट क्लिअरिंग सेशन, आणि पूर्ण कोर्स संपल्यावर 10 लाईव्ह मॉक टेस्ट. हे सगळे फीचर्स तुम्हाला 1200 मध्ये उपलब्ध होत आहेत. ऑफिस नंबर दिलाय. ज्यांना बॅच घ्यायची आहे, सगळे विषय तुमचे क्लिअर होऊन जातील. आणि एकदा का बेसिक सगळ्या विषयांचं क्लिअर झालं, मग बाहेरून मार्केटमधून कुठलीही तुम्ही पुस्तकं जर क्वेश्चन आन्सरची घेतली, रट्टा मारायची सुद्धा गरज पडणार नाही, लगेच तुम्हाला येणार. ही गॅरंटी आहे. बघा, ज्यांना पाहिजे कॉल करून बॅच घेऊन टाका. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या वाक्यातील क्रिया विशेषण आपल्याला ओळखायचे. दिव्यत्वाची माझे एक, जेथे तेथे प्रचिती कर जुळती जोडतात.
काय येईल बरोबर? क्रियाविशेषण अव्यय, क्रियेची माहिती, क्रियापदातील क्रियेबद्दल विशेष माहिती. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. कुठे कर जुळतात? दिव्यत्वाची प्रचिती कुठे? तर जेथे. जेथे. कर कुठे जुळतात? तेथे. जेथे तेथे दोन वाक्य जोडलेले आहेत. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे आपलं. जेथे तेथे क्रियाविशेषण अव्यय आहेत. पर्याय दुसराच योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जुन्या आठवणींनी माझे डोळे पाणावले या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? सकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, नामसाधित क्रियापद, विशेषण साधित क्रियापद. काय येईल बरोबर? बघा, पाणावले क्रियापद आहे, पण हे क्रियापद बनलंय कोणापासून? पाणी. हे नाम आहे, मूळजात नाम आहे. नामाचा वापर क्रियापद म्हणून केलाय, म्हणून हे आहे आपलं नामसाधित क्रियापद. पर्याय तिसराच योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे, लुगड, झोप, खुळखुळ्या, बोका इत्यादी शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आले आहेत? शब्दसिद्धी बरेच विद्यार्थी स्किप करतात, पण मी तुम्हाला वारंवार सांगत आलेली आहे की ज्यांना वाटतं हा टॉपिक स्किप करावा त्यांनी निदान पीवायक्यू तरी करायचे. झोप हा शब्द पीवायक्यू आहे. बाकीचे शब्द जरी माहिती नसले, तुम्हाला हा शब्द तर माहिती आहे ना, आणि वाचत्या क्षणी लक्षात येते हे सगळे शब्द आपले शब्द आहेत. आपुलकी वाटते या शब्दाबद्दल. झोप कोणाला नकोय रे? आपली की नाही, त्या अर्थाने नाही म्हणते मी. आपुलकी म्हणजे हे शब्द बोलायलाच आपल्याला कळते की आपल्याच भाषेतले, आपल्याच लँग्वेज, आपल्याच ट्युनिंग मधले आहेत, गावठी शब्द आपले. बरोबर की नाही? म्हणजे हे बोली भाषेतील शब्द आहेत आपले, देशी शब्द. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. पुढे. कोण ही गर्दी अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कोण शब्दाला अधोरेखित केले? आत्मवाचक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम. ठीक आहे. आता कोण ही गर्दी, कोण, काय हे शब्द आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो, परंतु इथे प्रश्न विचारण्यासाठी न वापरता नक्की कोणत्या नामाऐवजी वापरले हे निश्चित आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे हे शब्द, हा शब्द कशामध्ये येणार? निश्चित कळत नाही, म्हणून सामान्य किंवा त्याचंच दुसरं नाव आहे अनिश्चित सर्वनाम. कोणत्या नामाऐवजी वापरलाय कोण शब्द माहिती नाही ना. कोण ही गर्दी, मग गर्दी बोलणार आहे का माझं नाव असं आहे, माझं नाव तसं आहे? नाही ना. पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अचूक म्हणजे बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. संधीवर प्रश्न आहे आपला. बघा, पर अधिक उपकार, परोपकार, अयोध्या अधिक ईश, अयोध्येश, धनुर्विसर्ग अधिक वात, धनुर्वात, घर अधिक ऐ, घरी. काय येईल बरोबर? आता बघा, अ अधिक उ इज इक्वल टू ओ. ओ म्हणजे काना मात्रा, बरोबर आहे. आ अधिक ई, काय तयार झालाय? ए तयार झालाय. धनुर्वात, विसर्गाचा काय झालेला आहे? र झालाय, विसर्ग र संधी. घर अधिक इथं ई पाहिजे होतं, घरी. ही कुठली संधी झाली मग? घर अधिक ई, घरी. दुसरा स्वर कायम राहिलाय, म्हणजे ही आहे आपली पररूप स्वर संधी. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण इथं चुकीचा दिलेला आहे, म्हणून पर्याय चौथा योग्य.
चुकीची जोडी आपल्याला इथे ओळखायची होती. पुढचा प्रश्न आहे आपला, कधी कधी मराठी शब्दांची संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर कायम राहून संधी होते, तेव्हा त्याला डॅश डॅश असे म्हणतात. पूर्वरूप संधी, पररूप संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी. काय येईल बरोबर बघा बरं. पहिल्या शब्दातील शेवटचा स्वर लोप पावतो, दुसरा कायम राहतो. जो कायम राहतो ती संधी, दुसरा कायम राहतो ना. दुसरं म्हणजे पळरूप स्वर संधी, पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न आहे, ख झ फ स या व्यंजनांना डॅश डॅश असे म्हणतात. या शब्दांना काय, या व्यंजनांना काय म्हणणार आपण? अल्पप्राण, महाप्राण, अनुनासिके आणि उष्मे. आता हे शब्द काय आहेत आपले? स आणि स एकमेकांना अपवाद आहे. स एच असून सुद्धा अल्पप्राण आहे, स एच नसून सुद्धा महाप्राण आहेत. बरोबर ना. ख झ फ आणि स हा फक्त अपवाद आहे. बरोबर. आणि अजून एक ट्रिक आहे आपली, महाप्राण कशी ओळखायचे? तर स्पर्श व्यंजनांमधली दुसरी आणि चौथी लाईन हे महाप्राण आहे. ठीक आहे. आणि आपली उष्मे आणि हत्र आहेत. असे टोटल 14 महाप्राण आहेत. दोन दोन ट्रिक आहेत. तुम्हाला कुठली ट्रिक लक्षात ठेवायची आहे तुमच्यावर. पर्याय दुसरा योग्य. चला जाऊयात पुढे. आपली वनरक्षक भरतीची बॅच आहे. टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर सगळ्या विषयांचे रॅपिड फायर 3.0 बॅच. तर या बॅचवर ऑफर आहे की ही बॅच तुम्हाला 499 ला भेटत आहे. या 499 मध्ये तुम्हाला रोज 5 तासाचे लाईव्ह लेक्चर भेटणार आहेत. हे सगळे 5 तासाचे लाईव्ह लेक्चर तुम्ही 6 महिन्यापर्यंत रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर गेल्या वर्षीच्या पेपर पॅटर्नवर आधारितच सगळे प्रश्न आपण याच्यात घेतलेले आहेत. बेसिक टू ऍडव्हान्स क्वेश्चन आन्सर. प्रत्येक टॉपिकचे कमीत कमी 30 प्रश्न, जास्तीत जास्त कितीही असतील. टॉपिक नुसार पीडीएफ, विषयानुसार ई बुक तुम्हाला सगळ्या विषयांच्या भेटतील. आणि 20+ ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला भेटणार आहेत. फक्त 499. ज्यांना ज्यांना पाहिजे खाली ऑफिस नंबर दिलेला आहे, त्यावर कॉल करा. काही नाही समजलं आणि ऍडमिशन घेऊन टाका. पुढचा प्रश्न आहे आपला, दंत तालव्य वर्णाचा गट आपल्याला इथे ओळखायचा आहे. दंत तालव्य वर्ण. आता दंत तालव्य म्हणजेच काय माहितीये? स, छ, ज, झ यांच्या शेवटी कुठल्याही शब्दामध्ये हे स्टार्टिंगला वापरले गेले तर यांच्या शेवटी अ चा उच्चार झाला पाहिजे. अ चा उच्चार म्हणजे च नाही, काय च. स, ज आणि झ कुठे दिसते? इथं हा चाप का चाप, जग का जग, छानच म्हणतो आपण, छान नाही म्हणत. त्याच्यामुळे हा तालव्य आहे. चमचा, झाड, त्याच्यामुळे हा जग नसून जगच घ्यावा लागेल. त्याच्यानंतर इथं छत्री आहे, छान आहे. साखर, जनमत आहे. त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य येणार आपला? पर्याय दुसरा. हा तालव्य 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 आहेत. इलिमिनेट करायला शिकायचंय अशा वेळी. म्हणून इथं आपण हा जग म्हणजे जिवंत राहा या अर्थाचा जग घेणार, नॉट जग. ठीक आहे. पर्याय दुसरा योग्य. चला जाऊया पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कांगारू हा शब्द परसवर्णाने लिहायचा आहे. परसवर्णयुक्त शब्द लिहायला एकदम सोपं आहे, एकदमच. काय ट्रिक आहे माहितीये? अनुस्वाराच्या जागी अनुनासिक आपल्याला घ्यायचं असतं. परसवर्णयुक्त अनुस्वाराच्या जागी परसवर्णयुक्त एखादा जर आपल्याला शब्द लिहायचा असेल तर अशा याच्यामध्ये आपण काय करतो? अनुस्वाराच्या जागी अनुनासिक घेतो. मग कुठे जागी म्हणजे जिथं अनुस्वार आहे तिथंच वरती का? नाही, पुढे. पण इथं कोणता अनुनासिक घेणार नक्की? उच्चारावर जायचंय का? नाही. तर पुढे जे व्यंजन आहे त्या व्यंजनाच्या गटातलेच अनुनासिक आपल्याला घ्यायचे. गच्या गटामध्ये कोण आहे? अनुस्वार काढून टाकायचे, अनुनासिक घ्यायचे. गच्या गटामध्ये कोण आहे? क, ख, ग, घ, ड सारखा दिसणारा न आहे, म्हणून कांगारू हा शब्द असा येईल. कुठे दिसतोय तुम्हाला? हा बघा, पर्याय चौथा योग्य आहे. क्लिअर? ठीक आहे. सोपं आहे एकदम. बघा, मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? लिंगानुसार कोणती कोणती सर्वनामे बदलतात? 2, 4, 3, 5.
आता सर्वनामे किती आहेत रे? एकूण 9 सर्वनामे आहेत. कोणती कोणती आहेत? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. किती सर्वनामं झाले ही? 1 2 3 4 5 6 7 8 9 सर्वनामं झाली. बरोबर. यांच्यामध्ये जर लिंग बदललं समोरचं तर ते सर्वनाम बदलतं. असं कोण आहे? मी. मुलगा असेल तर मी आणि मुलगी असेल तर काय म्हणतो? मीच म्हणतो. म्हणजे हे बदलत नाही. वचनानुसार बदलतं. तू बदलत नाही. तो बदलतोय का शब्द? मुलगी असेल तर ती म्हणतो, मुलगा असेल तर तो. मुलगी असेल तर ही म्हणतो, मुलगा असेल तर हा. मुलगी असेल तर जी म्हणतो, मुलगा असेल तर जो. बाकी कोण काय तर कधीच नाही बदलत. आपण स्वतःही नाही. तो, हा, जो तीनच सर्वनामे लिंगानुसार बदलतात. समजलंय का? पर्याय तिसरा योग्य. लेक्चर आवडत असेल लेक्चरला लाईक करायचंय बरं का. तो घोडा शर्यतीत पहिला आला या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा मुळात सर्वनाम आहे. एवढंच ओळखायचं. नॉर्मल, साधं एकदम. ओळखा. सार्वनामिक विशेषण कुठलं आहे? घोडा, पहिला, आला, तो. काय येईल बरोबर? तर बघा सर्वनाम कुठलं बघा. तो घोडा शर्यतीत पहिला आला. घोडा हे नाम आहे. कोणता घोडा? तो घोडा. हे आहे विशेषण, पण याची मूळ जात आहे सर्वनाम. सर्वनामाचा वापर विशेषण म्हणून केलाय म्हणून हे बनलंय आपलं सार्वनामिक विशेषण. पर्याय चौथाच योग्य. चला जाऊयात पुढे. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला डॅश डॅश म्हणतात. अधिविशेषण, विधिविशेषण, संख्या विशेषण, अनिश्चित संख्यावाचक. नामाच्या आधी येऊन म्हणजेच काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द जर नामाच्या आधी आला तर त्याला अधिविशेषण म्हणायचं. नामाच्या नंतर आला तर त्याला विधिविशेषण म्हणायचं. क्लिअर? पुढचा प्रश्न आहे आपला पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण. पृथकत्ववाचक म्हणजे गट पाडले जातात. 1 1 2 2 5 5 10 10. 56 मोती, 5वी खेप, थोडी विश्रांती, एक एक मुलगा. एकेका मुलाने पुढे या. एकेका म्हणजे एक एकचाच गट पाडलाय ना. म्हणजे एक एक हे काय झालंय आपलं पृथकत्ववाचक संख्या विशेषण. 56 हे काय? पूर्णांकवाचक संख्या विशेषण. 5वी क्रमवाचक संख्या विशेषण. थोडी विश्रांती. संख्या आहे, कमी आहे संख्या, पण निश्चित आकडा नाही सांगू शकत म्हणून कुठलं विशेषण झालं? सामान्य किंवा अनिश्चित विशेषण. कळालं? संख्या विशेषणाचा प्रकार येतो. तर इथे पर्याय चौथा आपला योग्य. लेक्चर ज्यांना ज्यांना आवडले त्यांनी लाईक करून घ्यायचंय. उद्या पुन्हा आपण लाईव्ह स्वरूपातच भेटणार आहोत. चला टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची. टेलिग्राम चॅनल आहे तोही प्रत्येकाने जॉईन करून घ्यायचा आहे. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. माझी शिकवण्याची पद्धत, प्रश्न कशा पद्धतीने आहे तुम्हाला समजतंय की नाही? मॅडम जास्त टाइमपास करतायत का? मॅडम खूप कमी एक्सप्लेन करताय? मॅडम फक्त आन्सरवर टिक करून पुढे जातायत? जे काही असेल मन मोकळेपणाने बोला. कारण आपल्याला वर्दीसाठी प्रयत्न करायचा आहे, पण प्रयत्न करतच नाही राहायचंय. त्यामुळे आपण ज्यांच्यावर भरोसा ठेवतोय ना त्यांच्या जवळ व्यक्त व्हा, जेणेकरून त्यांनाही कळेल की तुम्हाला कशा पद्धतीने हवं इथे शिकवणं. समजतंय की नाही? आम्ही आमच्या परीने पूर्ण देतोय, आमची मेहनत पूर्ण लावतोय, पण तुम्हाला जर समजत नसेल तर त्या मेहनतीचा काय फायदा आहे? त्याच्यामुळे सांगत चला, बोलत चला, व्यक्त व्हा. चला भेटूयात उद्या लाईव्ह स्वरूपामध्ये. अभ्यास करत राहा. काही अडलं तर बिनधास्त मला विचारायचंय. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट. जय हिंद.